खरोखर अतिशय आनंद होतो की एअरपोर्टला 10 रुपयामध्ये चहा, 20 रुपयामध्ये वडापाव आणि 20 रुपयामध्ये पाण्याची बॉटल. 10 रुपयात आले अतिशय सुंदर चहा आहे आणि 20 रुपयात खूप छान कॉफी आहे. 20चे 2 चहा, गरम गरम चहा. पुणे एअरपोर्टवरती आज आम्ही आलेलो आहे आणि दिल्लीला चाललो आहे आणि इथे उडानचं जे हे केंद्र सुरू झालं आहे. 10 रुपयात आले अतिशय सुंदर चहा आहे आणि 20 रुपयात खूप छान कॉफी आहे आणि मुरलीधर मोहोळ साहेबांचं मी खूप स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो त्याचे. मी आता 2 वडापाव, 2 चहा आणि 1 पाण्याची बॉटल घेतली. फक्त 70 रुपये मला द्यावे लागले. मला वाटतं मी जगभर प्रवास करतो पण पुणे एअरपोर्टला ही पहिल्यांदाच सुविधा होतीये. खरंच मुरलीधर मोहोळ साहेबांचं आणि मोदीजींचं मी आभार मानतो की त्यांनी पुणे एअरपोर्टला अशी सोय केलेली आहे. खूप खूप धन्यवाद. कारण एक पुणेकरी म्हणून इतक्या लवकर तुम्ही ह्याच्यावर हे घेतलं ना त्याच्याबद्दल अतिशय अतिशय धन्यवाद. नाही, जेव्हा पार्लमेंटमध्ये राघवने जेव्हा हा विषय घेतला, त्यावेळेला असं वाटलं म्हणजे माझ्या पुण्यात एवढ्या लवकर पुण्यात झालं, देशात चौथं, आता मुंबईत होईल. त्याच्यानंतर मी संसद बघत असते त्यामुळे छड्डाचं पाहिलं होतं ना. पण एवढ्या लवकर याचं इम्प्लिमेंटेशन होईल याची कल्पना काय काय घेतलं ते वडापाव अतिशय चांगला आहे. पुणेरी वडापाव आहे. बहुत ही अच्छा लग रहा है. मैं हर बार आता हूँ यहाँ पे. यही समोसा आप देखोगे तो 100-200 रुपए का मिलता है. आज ये 20 रुपए का समोसा है. 20ला 2. मेरे ख्याल से हम लोग बहुत थैंकफुल हैं मिनिस्टर मुरलीधर मोहोळ सर का. ये इथे चहा उनके घ्या. होते हुए ये हो गया तो थैंक यू सो मच उनको. पानी की बोतल मेरे ख्याल से बाकी में 100, 50, 100, 100, 150 भी मिलती है. यहाँ पे आपको वो इकोनॉमिकल जो बाहर है वो यहाँ पे मिल रही है. सबसे अच्छी चीज है आम नागरिक के लिए क्या है. कभी हम लोग जल्दी निकलते हैं फ्लाइट के लिए, कभी लेट हो जाता है, कभी आधे पैसे भूखे पैसे निकलते हैं. यहाँ पे बहुत इकोनॉमिकल मिल रहा है तो यहाँ बहुत अच्छा है. इकोनॉमिकल है तो टेस्ट कैसा है? बहुत बढ़िया, बहुत ही बिल्कुल प्योर और फ्रेश है. फ्रेश इज मोर इम्पॉर्टंट. आणि हे उपलब्ध इथे होत आहे. बरं वाटलं. ऑल द बेस्ट फॉर द टीम. एरवी तुम्हाला खायच्या किती रुपयाला मिळाला? 30 रुपये, 50 रुपये विदाऊट शुगर घेतलं 50-60 असायचे. पण आता आपल्याला आजपासून चालू केले इथे तर बरं वाटतंय.